सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, आजचा वार आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला आज भरपूर असं प्रिपरेशन आहे, पण मील प्लॅनिंगचं प्रिपरेशन नाहीये। कुठलं प्रिपरेशन आहे ते तुम्हाला थोडं थोडं कळेल पुढे आणि तुम्हाला थंबनेलवरनं पण बऱ्यापैकी कळेलच असेल। तरी देखील आजचा ब्लॉग तुम्हाला उद्या मिळेल आणि उद्या दीप अमावास्या आहे, तर तुमची तयारी झाली की नाही, तर काय तयारी केली आहे तुम्ही किंवा तुमचं काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा। माझी पण तीच थोडीशी तयारी चालू आहे। मला थोडंसं तर मार्केटमध्येच पण जायचंय आणि थोडंसं म्हणजे फुलं वगैरे पण आणायची आहेत, कारण आज खूप पाऊस होता सकाळपासून, खूप एवढा प्रचंड पाऊस होता। मला येताना पण पाऊस भेटला, तर मी म्हटलं मार्केटमध्ये नको जायला, त्या चिखलामध्ये खूप हे असतं दादरला, आणि फुलं आणि जी पानं वगैरे असतात ना सगळी मिळून ना सगळा चिखल झालेला असतो, पाय पटकन स्लिप होतो। तर मी म्हटलं थोडासा जर थांबला तर मी आता संध्याकाळी जाईन, नाहीतर मग उद्या सकाळी लवकर जाईन। पण आणायचे आता घरी आल्यावर फ्रेश वगैरे झाली, कुकर लावला आणि म्हटलं पाऊस काय अजून दिसत नाहीये, म्हणजे पाऊस बऱ्यापैकी थांबलेला, तर म्हटलं चला आपण खाली जाऊन येऊ आणि जे काही मला थोडंसं सामान घेऊन यायचंय ते घेऊन येते आणि नंतर तुमच्याबरोबर शेअर करते मी काय काय सामान घेऊन आले, काय काय लागणार आहे आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी, ते नंतर शेअर करेन। तर फक्त मी कुकर लावलंय आणि जेवण तर आपल्याला रोजचं करायचं असतं। येणाऱ्या ब्लॉग मधनं तुमच्याबरोबर बरंचसं काही शेअर करण्याचा प्रयत्न केला। आय होप तुम्हाला आवडेल। चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत येते। चला आता मी जाऊन येते आणि मग तुम्हाला भेटते। आज मार्केटमध्ये फुलं ना सगळी भिजलेली होती, कारण दिवसभरच आज खूप पाऊस असल्यामुळे ना सगळी फुलं भिजलेलीच होती आणि मी जास्त फुलं घेतलीच नाही आणि मला जायला पण उशीर झाला, त्याच्यामुळे तर अगदी फुलं संपलेली। आणि काय बोलतात ना, गाडी पण आलेली BMCची, त्याच्यामुळे जे बाहेर पण घेऊन बसतात ना ती लोक पण अवेलेबल नव्हते की त्यांच्याकडनं मी काही घेऊ शकेन। तर फक्त ही चाफ्याची फुलं मिळाली आणि आज चाफ्याची फुलं 20ला एवढी सगळी मिळाली मला, नाहीतर मग गुरुपौर्णिमेला तुम्ही म्हणाल तर 20ला 2, 20ला 3 किंवा 20ला 4 अशी मिळत होती, पण आज ही 20ला एवढी सगळी मिळाली। पण ही पण थोडी भिजलेलीच होती, तर काढून ठेवली आणि सगळीच फुलं मला काढून ठेवावी लागणार आहे। गुलाब पण अगदी मोठा मोठा होता आणि ते एवढा पाहिजे एवढा तसं ताजी फुलं अशी नव्हती, आणि जी होती ना ती सगळीच भिजलेली होती, त्याच्यामुळे ती ना सगळी निवडून घ्यायची। छोटी छोटी असतील ती बाजूला करून ठेवणार आहे, अगदी ज्याच्या पाकळ्या अगदी लूज झाल्यात ना ती मी आता उद्या वापरून टाकेन। आणि ही फुलं बघा, अगदी बघून मन एकदम प्रसन्न होऊन जाईल। जेव्हा तुम्ही पूजा कराल ना देवघरात वगैरे अशी फुलं लावाल ना, अगदी प्रसन्न वाटेल मन। तर मी आता ही सगळी सेग्रिगेट करून घेते आणि आज दुसरी फुलं मला काहीच मिळाली नव्हती। गजरे घ्यायचे होते पण गजरे खूप महाग होते, म्हणजे 50ला 2, 50ला 3, आणि हात तो होता जे हाताचे मिळतात ते तगरच्या फुलांचे होते। गिरिजांनी आपल्याला जेव्हापासून सांगितलं तेव्हापासून मी तगर फार कमी वापरते। जर आपल्याला कोणी म्हणजे चांगली गोष्ट सांगितली असेल तर मी नक्की ती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते। चाफा मात्र मी भरून ठेवते असं स्टीलच्या डब्यामध्ये, कारण चाफा बरेच दिवस आपल्याला पुरेल आणि एकदम होतं। आणि मला अशी जी पानाची जो चाफा असतो ना तो खूप आवडतो, तर तो मी नेहमी साईडला काढूनच ठेवते असा। फुलं मी ठेवून घेतलेत फ्रीजमधनं आणि जसं मी म्हटलं फुलं फार कमी मिळाली मला आणि मला जायलाच उशीर झालेला, त्याच्यामुळे फुलं बऱ्यापैकी कमी होती। तर आता ठरवलं मी उद्या सकाळी लवकर उठून, लवकर म्हणजे झोप तर काही येतच नाही, जी सकाळच्या टायमिंगला रोज जाग येते ना ती येतेच पहाटे, त्याच्यामुळे सकाळी उठून आंघोळ वगैरे करून सगळं आवरून मग मी जाऊन येईन आणि मग फुलं जी मला पाहिजेत मनासारखी ती मिळालेली नाहीये ती मी सकाळी जाऊन घेऊन येईन आणि आज तर तुमच्याबरोबर मी शेअर करते। तर बघा, तुम्हाला डेकोरेशन आवडलेलं ना जेव्हा आपण गुरुपौर्णिमेला केलेलं, तर माझ्याकडे ना असा एक स्क्वेअर टाईपचा मोठासा बॉक्स होता हा, तर याचाच वापर करून ना मी गुरुपौर्णिमेला जे डेकोरेशन केलेलं ना ते सचिनने केलेलं, म्हणजे त्याने याच्यातनं त्याच्यातनं म्हणजे जो बोर्ड करायचा होता पाठीमागचा मखर टाईप जे करलेलं ना ते सचिनने याचाच वापर करून केलेला, तर त्यातला थोडा बोर्ड अजून उरलेला। तर मग आम्ही म्हटलं की चला तुमच्याबरोबर एखादी आयडिया शेअर करू, म्हणजे जर काही डेकोरेशन्स असतील, आता गणपती येत आहेत, आपली जन्माष्टमी येते, तर ना आम्ही काय केलं, हा बघा हा जो असा फोल्ड होता ना याचा, म्हणजे इथे तुम्हाला मी जॉईंट करून दाखवेन तर तुम्हाला कळेल, हा आहे ना असा होता इथे, तर आम्ही ना तो कापला आणि त्याचा आहे ना छानपैकी आम्ही कापला म्हणण्यापेक्षा सचिनने कापलाय, तर हा ना असा एक बेस तयार करून घेतलाय आणि इथे आपण आता याच्यावर कशा पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी साहित्य वापरून आणि सोप्या पद्धतीने आपण कसं डेकोरेशन म्हणजे पाठीमागचं जे बॅकग्राऊंड असतो ना ते कसं करू शकतो त्याची मी थोडीशी आयडिया आज तुम्हाला देणार आहे, कारण येणाऱ्या फेस्टिवलमध्ये तुम्हाला देखील यूज होईल। सचिनला या थोड्या गोष्टींची आवड आहे आणि त्याचं बऱ्यापैकी क्राफ्ट आणि ड्रॉइंग मध्ये खूप म्हणजे चांगलं आहे त्याचं,
तर तो त्याला खूप अशी मखर वगैरे बनवायची खूप आवड आहे. तर तो बऱ्याच वेळा सगळं करत असतो. म्हणजे मला तर बाकी पूजेची वगैरे आवड आहे, पण त्याला मला जोड मिळाली ती सचिनच्या या आवडीची. त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा असे काही फेस्टिवल्स असतात ना, तेव्हा अशा पद्धतीने घरच्या घरी कमीत कमी खर्चामध्ये कसं डेकोरेशन करता येईल ना, तर याचा प्रयत्न करतो. तर थोडं साहित्य आणलंय, बेसिक साहित्य आहे. म्हणजे गम लागतो आपल्याला, जो स्टिक लागतो तो लागतो, आणि काही पेपर आपले जे आम्ही तो पहिले घोटीव पेपर बोलायचो त्याला, आता तर काय काय नावं निघाली आहेत त्याला. तर ते कलर पेपर जे असतात ते पण वापरून आम्ही थोडंसं डिझाईन करण्याचा प्रयत्न केलाय. सचिन तुमच्याबरोबर शेअर करेल, म्हणजे सचिन दाखवेल, मी त्याचं शूट करेन, कारण याचं श्रेय त्यालाच आहे. कारण गेल्या वेळेस पण तुम्हाला ते आवडलेलं, ते पण त्यांनीच केलेलं. तर म्हटलं चला गणपतीसाठी वगैरे तुम्हाला यूज होईल, आणि याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल की नाही ते मला नक्की सांगा. म्हणजे आता तर आपण फक्त हा बेसिक एवढंच तयार करून दाखवणार आहे, पण हा बॅकग्राऊंडला लावून मग त्याच्यावर पूजेचा मान म्हणून कसा दिसेल, जर त्याचा व्हिडिओ तुम्हाला मला बघायचा असेल ना, मला नक्की कमेंट करून सांगा. चला, तर आता तुमची पण उत्सुकता वाढली असेल कशा पद्धतीने हे आम्ही करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथे बघाल, तर हा आपण जो शेप कापून घेतलेला राऊंडचा, तर तो घेतलाय. तुम्ही तुमच्याकडे नसेल तर थर्मोकॉल पण वापरला तरी चालेल, किंवा छोट्या साईजचं तुम्ही पहिलं करून बघा ट्राय. आणि याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवते. तर इथे ना पेपर कप आणलेत आम्ही हे, आणि हे जे ग्लास पेपर कप आहेत ना, ते आम्ही कलरवालेच आणलेत. म्हणजे ना याच्यामध्ये काय होईल ना, कलर करण्याचं काम आपलं कमी होईल आणि आपला वेळ वाचेल ना. आपण जर व्हाईट पण वापरू शकतो, पण व्हाईट जर वापरले ना तर परत आपल्याला थोडेसे कलर करावे लागतात. त्याच्यामुळे मग आम्ही असे गुलाबी कलरचं बघत होतो आम्ही, पण गुलाबी कलर, रेड कलर असं काही मिळालं नाही. मग आम्ही म्हणून येल्लो कलर असा घेतला. आणि तुम्हाला माहिती आहे येल्लो कलर मी पूजेसाठी बऱ्याच वेळा वापरते. आणि त्याचबरोबर हे अशा पद्धतीचे शीट्स घेतलेत, ब्लू कलरचे आणि पिंक कलरचे. आणि त्याच्याबरोबर चिपकण्यासाठी तर आम्ही फेविकॉल आणलाय. तुम्ही तुमच्याकडे कुठलेही स्टिक अवेलेबल असेल ते वापरू शकता. तर सचिन, काय बेसिकली करायचं आपल्याला, आपण काय बनवणार, कुठली डिझाईन? आपण ग्लास कट करून त्याच्यावरती असं चिटकवणार आहे पूर्ण. आणि हे जे पेपर्स घेतले आहेत त्या पेपर्सवर आपण म्हणजे फुलं काढणार, ती चिटकवणार आहे तिथे. ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया आता. तर आपल्याला हा जो पेपर ग्लास आहे आपण जो घेतलेला, तो अशा पद्धतीने आपल्याला बरोबर मध्यभागी कट करून घ्यायचा आहे. एका साईडला सचिन तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने त्याने कट केलेलं आहे. अगदी सोपं आहे, खूप इझी आहे. तुम्ही फक्त अंदाजा घ्यायचा आहे. एका साईडला तर त्यांची रेष असतेच ऑलरेडी, आणि दुसऱ्या साईडने तुम्ही बघू शकता ते आपण अंदाजा घेऊन व्यवस्थित कट करायचं. आणि आपल्याला हे पूर्ण राऊंड कव्हर करायचं. म्हणजे कसं चिपकवायचंय, तर पहिलं आपण हे सगळं व्यवस्थित असे कापून घ्यायचे. ते बघू शकता तुम्ही, सचिनने दोन्ही साईडने समान असं पूर्णपणे कापून घेतलेलं आहे. तुम्हाला सवय, आपल्याला कोणालाच या गोष्टीची सवय नसते, पण एकदा आपण प्रयत्न केला ना तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित आणि करू शकतो. म्हणजे पहिल्या वेळेस थोडासा वेळ जास्त जाईल, पण दुसऱ्या वेळेस नक्की आपण हे लवकरात लवकर करू शकतो. आता आम्ही हे पूर्ण सगळं कापून घेतो. हे जे सगळे ग्लास आहेत, जेवढे आम्हाला लागणार आहेत तेवढे सगळे कापून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. जेव्हा तुम्ही ग्लास कापाल ना, तर तुमच्याकडे जर छोटी सीझर असेल ना तर ती तुम्ही वापरा. कारण अशी मोठी कातर घेतली ना तर थोडासा कापायला प्रॉब्लेम होतो, कारण ग्लास थोडेसे मोठे असल्यामुळे. छोटे जर ग्लास असतील ना तर ते पटकन इझिली कापले जातात, पण असे जर मोठे असतील ना तर छोटी सीझर थोडीशी वापरा, ते तुम्हाला खूप इझी पडेल. सचिन एका साईडला कापतोय, तर मी बघते. हे आपल्याला असे स्टिक करायचं, म्हणजे असे नाही, कसे करायचे ते सचिन आता दाखवेल, पुढे सांगेल. म्हणजे मी बघते आता हे किती बसतील आपल्याला अंदाजाने. म्हणजे जेवढे आपण कापलेत तेवढे अजून किती कापावे लागतील. आता जास्त नाही कापावे लागणार आपल्याला, मला असं वाटतंय. म्हणजे अजून एक 2-3 ग्लासच कापावे लागतील, मग बस होतील. तर आता हे कसे स्टिक करायचे ते सचिन दाखवतोय बघा. कारण जसं मी म्हटलेलं की आपल्याला असे लावायचे, तर तो मला म्हणाला की तसे नाही लावायचे. तो म्हणाला हे फक्त आपल्याला वरती लावायचं. ही जी स्पेस आहे ना ही पूर्ण रिकामी राहणार आहे. इथे आपल्याला वेगळं कलरिंग थोडंसं करायचं आहे. तर तो बघा इथे हे स्टिक करून घेतोय इथे. आणि आता त्यालाच माहिती कसं लावायचं. मला पण अजून याची आयडिया नाहीये, पण त्याने सांगितलंय, मला माहिती आहे हे कसं करायचं. तर अशा पद्धतीने स्टिक करून घ्यायचं. हे सगळं स्टिक करण्यासाठी तुम्ही फेविकॉल यूज करू शकता, किंवा फेविस्टिक यूज करू शकता, फेविक्विक यूज करू शकता. कशाने हे अगदी इझिली चिकटतील. जर तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही स्टॅपलर पेनचा वापर देखील करू शकता. तो ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता. आणि हे किती मोठं असं फूल दिसणार आहे. फूल म्हणावं की काय म्हणावं, पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला कळेल.
आणि पूर्ण सचिनने चिपकवून घेतलं आणि अगदी 5 मिनिटात असं होतं. तर इथे आता सचिन म्हणतोय की हा जो बॅकग्राऊंड आहे इथे हा जो उरलेला आहे तिथे आपल्याला कलर करायचा आहे. तर आता कलर करून घेऊया. आता आपण हे जे तयार झालेला राऊंड आहे ना ते उलटा करून घेणार आहोत. आणि या उलटा केल्यानंतर आपण हे जे पेपर ग्लास आहेत ना ते दोन्ही जिथे मध्ये आहेत तिथे ना स्टॅपलर पिनने ते एकत्र करून घेणार आहोत. जर तुमचे ग्लास खूप मोठे असतील तर तुम्ही वरती आणि खाली असे 2 ठिकाणी स्टॅपल करा. आणि जर थोडंसं नसेल, छोट्या साईज असेल तर तुम्ही एक स्टॅपलर मारलं तरी चालेल. पण हे स्टॅपलरने जशा पाकळ्या एकत्र चिटकून जशा दिसतात ना तशा पद्धतीचा हा दिसतो. म्हणजे अगदी कुठे गॅप राहत नाही. त्याच्यामुळे आम्ही पण पूर्ण असं सगळीकडनं स्टॅपल मारून घेतलंय आणि त्याच्यामुळे ना याला एक ग्रिप मिळते. जसं तुम्ही बघाल ना तर अगदी ताट असं राहतात. मग ते कुठेही निघण्याचे चान्सेस नसतात. इथे हे कलर घेतलेत आम्ही आणि हे कॅमलिनचे फॅब्रिक कलर जे असतात जे मी पंत्या वगैरे रंगवायला बऱ्याच वेळा यूज करते तर तेच वापरणार आहोत. यातमध्ये 6चा सेट आहे. तर आता जे कलर मला आवडेल म्हणजे आम्हाला डिझाईनला डेकोरेशनला जरा व्यवस्थित पडेल, कुठला छान दिसेल त्या हिशोबाने मारणार आहोत आम्ही. आता इथे सगळीकडे म्हणजे हा जो आहे ना ते इथे आपल्याला हे पेंट करून घ्यायचं आहे. तर सचिन म्हणतोय ब्लॅक कलर करूया किंवा मग मी म्हणते डार्क ग्रीन कलर आपण वापरूया. तर बघू, पण तो म्हणतोय की ब्लॅक कलरच चांगला दिसेल तर मग आपण इथे ब्लॅक कलर यूज करूया. तसं ते लगेच फॅन खाली लगेच ड्राय होत होतं. म्हणजे याच्यासाठी पण जास्त असं काही वेगळा वेळ जाणार नव्हता की आपण सुकायला ठेवणार म्हणजे अर्धा तास जाईल, 1 तास जाईल किंवा नंतर करा असं काही नाही. हे देखील जसं जसं आपण त्याला पेंट करत होतो ना एका साईडला करत होतो तर पाठीमागचं जे होतं ते ड्राय होत होतं. तर ते देखील आमचं 10 मिनिटात झालं. तर इथे आपले हे कलर करून झालेलं आहे बघा. सगळीकडे पूर्ण मारलाय आणि इथे खाली नाही मारलाय आम्ही कारण ते काय डेकोरेशन मध्ये येणार नाही, तो खाली जाईल पार्ट म्हणून फक्त तेवढाच मारून घेतलाय. आणि आता आपण हे ड्राय करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि आता सचिन आपल्याला फुलं कशी करायची ते दाखवतोय. तर इथे आता आम्ही हा पेपर घेतलाय आणि या पेपरचे ना 4 समान भाग आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मध्ये आपल्याला फोल्ड केल्यावर 2 भाग झाले आणि याच्यामध्ये अजून आपण एकदा फोल्ड करणार आहोत आणि आता 4 भाग होणार आहेत. आणि आपण हे 4ही भाग आता कट करून इंडिव्हिज्युअल असे काढून घेणार आहोत. तर बघा हे सगळे 4ही इथे झालेत आपले कट करून आणि याला पण आता मधोमध हे कट म्हणजे फोल्ड करून घ्यायचंय आणि परत आता आपण याला इथे कट करून घेणार आहोत हा पण भाग. आता तुम्हाला जशी साईज हवी आहे फुलाची त्या हिशोबाने तुम्हाला हे कट करून घ्यावे लागतील. आणि आता इथे बघा हा सचिन इथे फोल्ड करतोय आणि आता याचा आपल्याला चौकोनी घडी करायची म्हणजे जशी आपण चिठ्ठी करतो ना तशी चिठ्ठी करायची. आणि याच्यामध्ये कापताना आपल्याला एक लक्ष द्यायचं जे मी तुम्हाला सांगते बघा इथे. तर बघा हा जो चौकोन आहे ना तर ही जी मधली जागा आहे ना याला आपल्याला काहीच करायचं नाहीये. हे आपल्या हातात ठेवायचंय आणि इथून आपल्याला ही कळी कट करायची आणि इथून आपल्याला कळी कट करायची. म्हणजे हा जो मधला भाग आहे ना पाकळीचा तसाच राहील. आता सचिन दाखवतोय बघा आपल्याला. हा असा कट केला त्याने म्हणजे तुम्हाला जशी लांब हवी थोडी जाडसर हवी आहे त्या पद्धतीने आपण कट करून घ्यायचंय. आणि आता आपण हे ओपन करायचं. मग तुम्हाला दिसेल की आपली ही पाकळी तयार झालेली आहे फुलाची. आता आपण हा पिंक कलर घेतलाय आणि अशाच पद्धतीने आपल्याला ब्लू कलरची जी आहे ती छोटी पाकळी तयार करून आपल्याला याच्यामध्ये प्लेस करायची. म्हणजे आपण ह्याचे आता 4 तुकडे केले ना आपण त्याचे 6 तुकडे करू म्हणजे त्याच्यापेक्षा छोटी साईज याच्यामध्ये तयार होईल. आणि एकदा आपल्याला अंदाजा आला ना आता आपण ही साईज जी घेतली आहे तर तुम्हाला असं वाटत असेल छोटी मोठी होत असेल ना तर तुम्ही हे असं फोल्ड करून घ्या आणि ही जी आपण बनवलेली आहे ना ती परत अशीच ठेवा आणि याच्यावरनं याच्या शेपने परत तुम्ही आहे तसं कट करून घ्या. आहे तसं कट करून घ्या म्हणजे तुम्हाला सेम साईजचे मिळतील.
म्हणजे तो पण आपल्याला खूप कन्फ्युजन होतं कधी तरी, अरे कधी कधी छोटं मोठं झालं तर मग डेकोरेशनला थोडा प्रॉब्लेम होतो, विचित्र दिसेल किंवा छोटं मोठं दिसेल, तर तसं होऊ नये म्हणून अशा पद्धतीने करा, म्हणजे ते तुम्हाला बरं पडेल. बघा आता इथे या दोन्ही पण सेम आकाराच्या झालेल्या आहेत आणि कलर चॉईस किंवा कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिलेक्ट करू शकता. आता हे जे फूल आहे ना, तर हे जेव्हा आपण असं क्रॉसमध्ये लावू, म्हणजे हे बघा असं, आता ते छोटं आलं ना की मग छान दिसेल. आणि ह्याच्यावरती पण तुम्ही इथे डेकोरेशन म्हणून काही मणी किंवा अजून तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही याच्यावरती लावू शकता. मी आता तुम्हाला दाखवते, पहिले सगळं कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे आता या सचिनने पाकळ्या सगळ्या कापून घेतल्यात आणि आतमध्ये ज्या आहेत ना त्या छोट्या साईजच्या कापल्यात आणि हे जे आहे ना त्याच्यापेक्षा अजून एक छोटी साईज त्याने कापली आहे आणि अशा पद्धतीचं फूल तयार करून घेतलंय. तो तिथे चिपकवतोय. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही स्टिक करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही फुलं वेगवेगळ्या प्रकारची बनवू शकता. याच्यामध्ये इथे एखादा काही स्टोन वगैरे असेल ना तर तो तुम्ही लावला तर अजून थोडासा आकर्षक दिसेल, म्हणजे फूल खूप छान दिसेल. किंवा तुमच्याकडे अजून काही असेल ते तुम्ही लावा. आणि अशा पद्धतीने आपलं हे फूल तयार झालंय छान असं. अगदी म्हणजे जास्त विचार न करता झटपट असं फूल कसं तयार करता येईल आणि आपलं डेकोरेशन पण जास्तीत जास्त कमी वेळात लवकरात लवकर कसं होईल त्यासाठी हे सगळं प्रयत्न चाललेले आहेत. आय होप तुम्हाला हे सगळं आवडेल जेव्हा तुमच्याबरोबर शेअर करते मी आणि तुम्ही जेव्हा बघाल ना तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते. तुमचं काही सजेशन असतील मला नक्की कमेंट मार्फत कळवा. तर फुलं सगळी झाली आहेत तिथे तयार करून आणि छान दिसत आहेत फुलं, म्हणजे मला वाटलेत नव्हती पण छान दिसत आहेत मोठी अशी. आणि आता ना पहिली आपण एक अंदाजाने ही सगळीकडे लावून घेऊया आणि नंतर मग चिपकूया, कारण मग कधी कधी मग कमी जास्त जागा अशी मध्ये होते. मग त्याच्यानंतर अंदाज घेऊन आपण चिपकवायचे आहेत की किती फुलं कशी बसतील. तर आता बघा सचिनने कशी लावली आहेत, इकडे एक तर तिकडे एक, तिकडे एक, इकडे एक, इकडे एक, तिकडे एक, म्हणजे अंदाज आपल्याला बरोबर येतो समांतर अशी. आणि हे जे आहे ते एक वरती. आणि बघा सगळ्यांमध्ये स्पेस व्यवस्थित आलाय. थोडंसं कुठे वाटत असेल तर आपण ऍडजस्ट करून आता ही फुलं सगळी लावून घेऊया, चिपकवून घेऊया. आणि सुकायला पण जास्त वेळ नाही लागणार, एक 5-10 मिनिटात ही लगेच सुकून पण जातात. तुम्हाला जो कलर आवडत असेल, आता मी पिवळा कलर घेतलेला, पिवळ्या कलरमध्ये म्हणून मग पिंक कलर आणि असा हा कलर घेतला. थोडासा अजून डार्क थोडा कलर असला असता तर अजून छान दिसलं असतं, पण लाईट आणि पिंक कलर म्हणजे हे येलो आणि पिंक कलर चांगलं दिसतंय कॉम्बिनेशन, थोडंसं त्याच्यामध्ये ब्लू ब्लू असं. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून डेकोरेशन थोडंसं करायचं असेल तर तुम्ही करा. मध्ये तुम्हाला तिथे ब्लॅक वाटत असेल कलर तर तिथे तुम्हाला अजून काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे जे ब्लू कलरचं फूलमध्ये आहे त्याच्यावरती पण तुम्हाला काही लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सगळं डेकोरेशन करू शकता. इथे थोडंसं तुम्हाला जर काही वाटत असेल तर इथे करू शकता. तुम्ही लेस वगैरे लावायची असेल तर ती पण तुम्ही इथे लावू शकता. आणि ऑलमोस्ट आता आपलं झालंय. मी तुम्हाला फायनल लुक एक दाखवते याचा कशा पद्धतीने दिसेल हे. अशा पद्धतीने आपलं कमी वेळामध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन तयार झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मी इथे बॅकग्राऊंडला म्हणजे पाठीमागे हे ठेवलंय आणि पुढे चौरंग आहे. तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही याचा ऍज अ डेकोरेशन म्हणून वापर करू शकता. अगदी अर्ध्या तासात हे झालेलं आहे. पुट्टा जो आमच्याकडे घरी अवेलेबल होता तो केलेला आहे. हे ग्लासचं पॅकेट आम्ही आणलेलं 50चं पॅकेट होतं, हे 40 रुपयाला मिळालेलं. आणि इथे आपण ना 11 ग्लास यूज केलेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही हाफ म्हणू शकता. हाफ पेक्षा पण कमी, म्हणजे 20 रुपये ग्लासांचा खर्च आलाय आपल्याला. कलर केलाय आपण, पण ते माझ्याकडे ऑलरेडी होता, मग त्याचा पण तुम्ही 10 रुपये पकडू शकता एक खर्च. आणि हा जो पेपर आहे तो 2 रुपयाला एक आणलेला, म्हणून 2 वेगवेगळे आहेत म्हणून 4 रुपये झालेले आहेत. तर अगदी कमी खर्चामध्ये आपण झटपट घरी काही ना काहीतरी आपल्या आवडीप्रमाणे छान असं डेकोरेशन करू शकतो. गणपतीसाठी तुम्हाला जर करायचं असेल, ज्यांच्याकडे 1.5 दिवसांचे गणपती असतात, कधी नवरात्र असतंय किंवा आपल्या घरात अजून बऱ्याचशा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात की ज्याचं आपल्याला काहीतरी डेकोरेशन छान असं करायचं असतं, तर अशा पद्धतीने आज मी तुमच्याबरोबर ही आयडिया शेअर केली. मी याचा वापर कसा करणार आहे तो येणाऱ्या व्लॉग मधनं बघायला मिळेल. दीपपूजेचा व्लॉग तुम्ही नक्की बघा, स्किप करू नका, कारण त्या व्लॉग मध्ये मी याचा यूज कसा केलेला आहे आपली पूजा मांडण्यासाठी तो शेअर करणार आहे.
तर म्हणजे माझा प्रयत्न असेल मी त्याच दिवशी करेन, पण मला असं वाटत नाही त्याच दिवशी होईल. झालं त्याच दिवशी शक्य, म्हणजे रविवारी शक्य झाला तर मी रविवारीच अपलोड करेन, नाहीतर सोमवारी सकाळी तर आपला व्हिडिओ नेहमीप्रमाणे येईल. आजचा हा व्लॉग जो शेअर केलेला आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगायची की तर तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या साऱ्या कमेंट्स येतात मला, पण माझ्याकडनं कमेंट्सना आन्सर करायला थोडासा उशीर होतोय. पहिलं तर मी ट्रेनमधनं येता जाता जो मला वेळ मिळायचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला कमेंट्सना आन्सर करायची, पण आता तो देखील माझ्याकडे वेळ नसतो, कारण ट्रेनच्या माझ्या संध्याकाळच्या याच्यामध्ये कामाचा लोड थोडासा वाढल्यामुळे मला थोडंसं शक्य होत नाहीये. पण मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते. थोडा एक दिवस डिले का होईना, किंवा आजचा ब्लॉग असेल तर मी उद्या माझ्याकडनं प्रयत्न करते तुम्हाला आन्सर करण्याचा, तर प्लीज समजून घ्या. आणि आपला ब्लॉग थोडा जरी आवडला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा, त्यांना देखील हा युजफुल असणारा व्हिडिओ आहे. तर लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.